देवळी तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने कोरोना कालावधीत महावितरण कंपनीने अमाप वीज बिल देण्यात आले आणि ते काही प्रमाणात माफ केले जाईल असे महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिले होते। महावितरण कंपनीने कमी करू असे नमूद केले होते। आतापर्यंत वेळ मारून नेत आता महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन कापण्याचे नोटीस पाठविले। या कोरोना संकटाच्या वेळी सर्व लोक आपापल्या घरी आपले उद्योग व्यवसाय बंद करून बंदिस्त होते। फक्त जीवनावश्यक वस्तूची दुकाने चालू होती। या कालावधीमध्ये सर्वांची रोजगार गेले, कंपन्या बंद पडल्या, वर्ष लोक स्थलांतरित झाले। आता टप्प्याटप्प्याने सुरू झालेले व्यवसाय यामध्ये फक्त उदरनिर्वाह होत आहे। त्यातही विद्युत महावितरणने ग्राहकांना 4 महिन्याची बिले दिलेली आहे। दर महिन्याला येणाऱ्या बिलात थकबाकीवर 18% व्याजप्रमाणे विद्युत बिल दिला जाते। विद्युत महावितरणने दिलेले सहकार्य हे मोलाचे, परंतु आजही आता ताई करणे चुकीचे आहे। वीज बिल भरा नाहीतर अंधारात मरा ही घेतलेली भूमिका असंवेदनशील आहे। त्याच्या निषेधार्थ देवळी येथील भारतीय जनता पार्टीने देवळीचे मुख्य कार्यकारी अभियंता पाटील यांना निवेदन देत या कारवाईला स्थगित देण्यात यावी या आशयाचे निवेदन दिले। यामध्ये मिनल भेंडे, दीपक फुलमाडी, चंदा जितेंद्र, संजय मुजबैले, दिलीप चापले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।